सगळीकडे हिरवीगार झाडं, निसर्गरम्य तलाव, एक छोटीशी टेकडी आणि त्यावर गणेशाचं छोटेखानी प्राचीन मंदिर। भद्रावती तालुक्यातील वरदविनायक मंदिर म्हणजे विदर्भातल्या सर्वात प्राचीन आणि मुख्य गणेश मंदिरांपैकी एक। भद्रावती तालुक्याचं ग्रामदैवत। गणेश पुराणात भांदक नगरीच्या जवळ असलेल्या पुष्पकवनात वरदविनायकाच्या स्थापनेची कथा आपल्याला सापडते। या वरदविनायकावर केवळ भद्रावतीच नाही तर संपूर्ण विदर्भातील भक्तांची मोठी श्रद्धा आहे। या मंदिराचं नाव वरदविनायक आहे। जे काही आपल्या मनात जे काही जे काही इच्छा असेल त्या इच्छा आपल्या पूर्ण होतातच असा मला पूर्ण याचा अनुभव आहे। कधी येता आणि या मंदिराबद्दल काय सांगाल? मी हर चतुर्थीलाच इथे येत असते आणि ही मंदिर म्हटलं तर माझ्यासाठी खूप चांगलं आहे, कारण की हे वरदविनायकचं मंदिर आहे आणि इथे सुखकर्ता दुःखहर्ता असं म्हटलं जाते गणपतीला। तर खरंच हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे। हा पूर्ण दुःख आपले दूर करतो असं मला वाटते, माझे पूर्ण दुःख दूर करतो, म्हणून माझा विश्वास असल्यामुळे मी हर चतुर्थीलाच इथे येत असते। वरदविनायकाचं सध्याचं मंदिर किमान 700 ते 800 वर्ष जुनं असावं असा अंदाज आहे। मंदिर अतिशय साधं असून दगडी खांबांवर त्याची उभारणी आहे। गणेशाची मूर्ती काहीशी खाली आणि मंदिराचा सभामंडप वरच्या बाजूला अशी मंदिराची रचना। वरदविनायकाची सिंदूर अर्चित मूर्ती ही जवळपास 7 फूट उंच आहे। या मंदिरामध्ये संकष्टी, अंगारकी, श्रावण, मार्गशीर्ष आणि भाद्रपद या महिन्यातील चतुर्थीला भक्तांची विशेष गर्दी असते। यासोबतच गणेश जयंतीला इथे कीर्तन, गोपाळकाला आणि महाप्रसादाचा विशेष उत्सव साजरा केला जातो। विनायक जयंतीला ठिकाणी कीर्तन, भजन, महापूजा, परत महाप्रसाद, गोपालकाला अशा प्रकारची या ठिकाणी एक व्यवस्था असते आणि संकष्ट चतुर्थीच्या वेळेस भाविक भक्त या ठिकाणी पूजा करतात। भद्रावती शहराचा विस्तार आता या मंदिरापर्यंत झाल्यामुळे मंदिराचा परिसर देखील झपाट्याने बदलतोय। कधी काळच्या पुष्पकवनाच्या ठिकाणी आता सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभं राहत आहे। मात्र या वरदविनायकाचा त्याच्या भक्तांसोबत असलेला ऋणानुबंध आजही तितकाच घट्ट आहे एवढं मात्र नक्की। आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी शेकडो वर्षाआधी गृत्समद ऋषींनी या विनायकाची स्थापना केली आणि तेव्हापासून हा वरदविनायक आजही भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो अशीच लोकांची प्रचिती आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, भद्रावती, चंद्रपूर।